आम्ही माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आपल्या सगळ्या प्रश्नासाठी अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा 2012-13च्या वर्ग तुकड्या यांच्या याद्या घोषित करणं, त्यांना येणाऱ्या अधिवेशनात तरतूद करणं, पुन्हा 20% 80% वेतन आंदोलनाची तरतूद करणं, 145 ज्युनियर कॉलेजच्यासाठी सुद्धा या अधिवेशनात आर्थिक तरतूद करणं, या सगळ्या बाबीबाबत आम्ही माननीय शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली भेटलो, चर्चा झाली. तेव्हा त्याबाबत देशपांडे साहेबांनी स्वतः या सगळ्यांना दिलासा देणारं शब्द तुम्ही सांगा. नाही काय म्हणणं आहे तुमचं, एक सांगा. ज्युनियर कॉलेजच्या त्यांनी असं सांगितलं की मी अनुदानासह तरतूद करून यादी लावतो. मी आज सही केली म्हणे त्याच्यावर. लक्षात कधी फायनान्सकडे जाईल, फायनान्सकडून निगेटिव्ह होऊन परत येईल, निगेटिव्हच होईल, मग मी कॅबिनेटकडे लावतो. ठीक आहे, सगळं एकत्र आहे, 14 काही येणारी आचारसंहिता गळ्यात तर गुंतणार नाही शिक्षकांच्या. नाही, काही कारण नाही. हां, पुढचं बोला. नैसर्गिक वाढ 12-13ची फाईल मी एकत्रित आयुक्तांना मूल्यांकन करायला लावतो. एज्युकेशन ऑफिसरला काहीच देत नाही. आज त्या फाईलवर सही करतो. 12-13चं मूल्यांकन बरोबर आहे. बरोबर. आयुक्त मूल्यांकन करते. तर दुसरं फेब्रुवारीत तरतूद होईलच. उच्च माध्यमिकच्या ते वयाची संयुक्त कृतीच्या ती अजून केली नाही. मी फाईलचा अभ्यास करून करतो असं सांगितलं. वयाच्या बाबतीत आणि जी पटसंख्या होती ती पटसंख्या आम्ही सगळेजण म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही अनुदान देता त्या वर्षातली पटसंख्या ग्राह्य धरावी. आलं लक्षात. मूल्यांकनच्या वर्षातली नाही तर ती पण 8 शिथिल करावी, यासाठी पण आम्ही बोललोय. ते म्हणाले मी फाईल बघून विचार करून निर्णय देतो. बरोबर आहे. तुम्हाला पुढच्या मंगळवारी सांगतो. चालेल. अजून काही शंका आहे? सर, आयुक्त स्तरावर सांगितलं ना घोषित. सर नैसर्गिक वाढ तुकड्याचं आयुक्त स्तरावर मूल्यांकन म्हणजे त्याचं थोडंसं डिटेलमध्ये बरोबरच्या त्या जे काही तरतुदीनुसार पात्र होत आहे की ज्या नैसर्गिक तुकड्या दोन इन्फ्रास्ट्रक्चर पाहायची काही गरज आहे का? नाही. मग आयुक्त स्तरावर फक्त 3 मुद्दे तपासतील. रोस्टर ठीक आहे का, पात्रता आहे का तुमची, म्हणजे तुम्हाला मान्यता आहे का, आणि विद्यार्थी संख्या आहे का, संपलं. आणि त्या संदर्भातलं पत्र वगैरे कधी निघेल? पत्र आदेश 8-10 दिवस ना आपण पहिले 195. आता आज जे कमिटमेंट्स आपल्याला केलेत ना, पुढच्या मंगळवारी पुन्हा आम्ही आहेच. आम्ही यांचा काय झाला 8 दिवसात? आम्ही आहेत, आम्ही यायला सोडत नाही. चालेल. आणि तो पाठपुरावा विकली घेतल्याशिवाय पुढे सरकतोय. नैसर्गिक वाढीच्या मूल्यांकन करण्याचं पत्र कुठल्याही परिस्थितीत 30 जानेवारीपूर्वी काढतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. चला. ओके.